सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पाकसोबत क्रिकेट खेळणारा आता सिंदूर गेला कुठे? सैनिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे का? भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल। त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? गेला कुठे तो गरम सिंदूर? त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे। आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्यांना हिरवा कंदील। पाकसोबत क्रिकेट सामने खेळणं अमानवीय, संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना पत्र। जावेद मियादादला यांनीच घरी बोलवलं। उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा पाहावा आणि मग बोलावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला। जावेद मियादादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही, त्यांनी एकदा आरसा बघावा। ही बोगस जनता पार्टी, मतचोरीपासून सावध राहा, राहुल गांधी यांचा बुरखा फाडला, उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोरी। आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असेल तर यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींचा विरोधकांवर निशाणा। रोज म्हणतात वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी, यांचं डोकं चोरी झालेलं आहे। खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींच्या मताला हे जर चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण आहेत? जनतेने मतदान केलं पण आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, मतांमध्ये गडबड, मत चोरी करून हे लोक सत्तेवर, राज ठाकरेंचा सरकारवर आरोप। आपल्या लोकांनी मतदान केलंय परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही, हे मी त्या दिवशी शिवतीर्थावरच्या भाषणामध्ये पण बोललो होतो। आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सत्तेवरती आहेत आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या 2014 पासून। निवडणूक आयोगानं चौकशी केली असती तर 10-12 वर्षातलं सगळं समोर येईल, खेळ उघडा पडेल म्हणून सगळं प्रकरण दाबलं जात आहे। राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवरून राज ठाकरेंचं वक्तव्य। निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय, सत्ताधारी पक्ष पण बोलतोय, म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती, परंतु सगळं प्रकरण दाबलं जातं। याचं कारण सगळा खेळ गेल्या 10-12 वर्षाचा उघडा पडेल। पुण्यातील बैठकीत राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना थेट इशारा, मतदान याद्यांवर काम करा, जो यादीवर काम करेल मी त्याचाच विचार करेल। 8 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर असे तयारीसाठी 20 दिवस दिल्याच्याही पदाधिकाऱ्यांना सूचना। सर्व समस्यांचं एकच उत्तर, राज ठाकरेंना एकदा संधी द्या, अमित ठाकरेंचं आवाहन। 20,000 खड्डे हे अवघ्या 5 दिवसांमध्ये मुंबईच्या रस्त्यांना पडलेले आहेत। पालकमंत्री सुद्धा आहेत। मी अनेक वर्ष बोलतोय, ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे राज ठाकरे।